परिस्थिती काही असो, आव्हाने कितीही असोत, जर स्वप्न असेल उराशी आणि बनलो जर स्वतः लायक, बनवूनी वापरूनी तत्वांची शस्त्रे, अडथळे मग काहीही असोत, जिंकू शकतो जगही आपण, भले नियतीची मर्जी काहीही असो. सुमारे 380 वर्षांपूर्वी एका सरदाराच्या मुलाने जुलमी आणि क्रूर सत्तेच्या अन्यायाखाली भरडलेला महाराष्ट्र स्वतंत्र केला आणि शिवबा प्रत्येकाच्या मनात अमर झाला. तीच तत्व, तेच वेड उराशी बाळगून आपण नवा इतिहास घडवूया. चला जोगेश्वरी जिंकूया. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. जे मूल मराठी आई वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच, पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो आणि महाराष्ट्रातच राहतो, त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. ह्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्वाचा मानते. महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, क्रीडा, उद्योग, वित्त, गृह खाते, सहकार, रेल्वे, केंद्र राज्य संबंध, कायदा व सुव्यवस्था या क्षेत्रातील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे. भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे. पक्षस्थापनेपासून मागील 10 वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणूस, मराठी संस्कृती, भाषा आणि अस्मिता डोळ्यासमोर ठेवून जोगेश्वरी विभागात जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काम करत आहे. दरम्यानच्या काळात पक्षाने अनेक चढउतार पाहिले, परंतु सच्चा मनसैनिक व राजसाहेबांवर निष्ठा ठेवणाऱ्या तमाम मराठी बंधू भगिनींनी आजही मनसेला साथ देऊन जोगेश्वरीच्या नवनिर्माणाची स्वप्ने उराशी बाळगून ठेवली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आहेत आणि हीच सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं करण्याची वेळ आता आली आहे. हो, हीच ती वेळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ देऊन आपली स्वप्न सत्यात उतरवायची. मागील 10 वर्षाच्या कालावधीत जोगेश्वरीतील नागरी प्रश्नांना वाचा फोडत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनेक जन आंदोलनं उभारली. मागील 25 ते 30 वर्षातील एकाधिकारशाही मोडीत काढून प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावली. मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या. आता आपण पक्का निर्णय करून मनसेला साथ द्यायची आहे. अजूनही अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत. जोगेश्वरीचं नवनिर्माण करायचं आहे. चला तर आपल्या जोगेश्वरीच्या नवनिर्माणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ देऊया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोगेश्वरीतील नागरी प्रश्नांना वाचा फोडताना केलेल्या विविध आंदोलनांचा व सामाजिक उपक्रमांचा आढावा आपण थोडक्यात घेऊ. ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या भोंगळ कारभाराबाबत व अपुऱ्या सोयी सुविधांबाबत मनसेने 19 नोव्हेंबर 2015 रोजी जोगेश्वरीचे विभाग अध्यक्ष श्री प्रमोद म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारलं.
134 करोड खर्च करून महानगरपालिकेने जोगेश्वरीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे ट्रॉमा केअर हॉस्पिटल उभारले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना भाजप युतीने या हॉस्पिटलचे उद्घाटन ऑक्टोबर 2013 रोजी कुठलेही नियोजन न करता केले. ट्रॉमा केअर दर्जाच्या कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना प्रचंड हाल सोसावे लागत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब वेळोवेळी हॉस्पिटल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, परंतु ढिम्म हॉस्पिटल प्रशासन ऐकेल तर नवलच. शेवटी मनसे दणक्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून 19 नोव्हेंबर 2015 रोजी पक्षाने मनसे दणका दिलाच. त्यानंतर काही अंशी सोयीसुविधांमध्ये सुधार झाला. अपूर्ण बाबींची पूर्तता करू अशी लेखी हमी हॉस्पिटल प्रशासनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोगेश्वरी विभागाध्यक्ष श्री प्रमोद म्हसकर यांना दिली. अजूनही बऱ्याच गोष्टी अपूर्ण आहेत. आपण साथ दिल्यास त्याही पूर्ण होतील यात शंका नाही. ऐन सणासमारंभांच्या तोंडावर सरकारने लादलेल्या तूरडाळीच्या भाववाढी विरोधात मनसेने जोगेश्वरी रेल्वे स्थानकाबाहेर उग्र आंदोलन केलं. अशीच आंदोलनं मनसेनं महाराष्ट्राच्या इतर भागात घेऊन शेवटी सरकारला भाववाढ रोखण्यासाठी भाग पाडलं. आरेतील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मागील 6 ते 8 महिने वीज पुरवठा खंडित केला गेला होता. तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची व इतर साहित्यांची फार दुरावस्था झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सर्व गोष्टी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या, परंतु ढिम्म प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. शेवटी मनसेने आंदोलनाचं हत्यार उगारत खंडित वीज पुरवठा पूर्ववत करून दिला व 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवले. परप्रांतीय लोक खोटे पुरावे सादर करून व भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या जोगेश्वरी अंधेरी भागात रेशन कार्ड मिळवत होते. अशा प्रकारे मिळवलेल्या रेशन कार्डद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत होते. तसंच म्हाडा व SRA मध्ये घरे सुद्धा लाटत होते. ही बाब मनसेच्या निदर्शनास येताच तात्काळ मनसे दणका देत भ्रष्ट रेशन अधिकाऱ्यांना जरब बसवण्यात आली व बोगस रेशन कार्डचा गोरखधंदा कायमचा बंद करण्यात आला. जोगेश्वरीत एका उड्डाणपुलाच्या कामासाठी जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने बालमजूर कामावर ठेवण्याची बाब मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. प्रथमदर्शी ठेकेदार व पोलीसही या सर्व प्रकारातून हात वर करण्याचे प्रयत्न करत होते. शेवटी मनसे स्टाईलनं आंदोलन करताच संबंधित विभागाला या गोष्टीची दखल घ्यावी लागली व बालमजुरांची या जाचातून सुटका करण्यात आली. जोगेश्वरी स्थित सेंट झेवियर्स शाळा प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उग्र आंदोलन उभारले आणि सदर कारवाईनंतर शाळेच्या मुख्याध्यापकास अटक करण्यास भाग पाडले. मनसेने फक्त आंदोलनच केली नाहीत तर सामाजिक भान राखून जोगेश्वरी विभागात काही उत्तम उपक्रमही राबवलेत. जसं की मराठी भाषा दिन, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, महिलांसाठी आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न लक्षात घेऊन शाळा प्रशासनाशी केलेला पत्रव्यवहार, माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरेमध्ये वृक्षारोपण, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन फळ वाटप, कोणतीही सत्ता नसताना महिलांसाठी बेस्टची महिला विशेष बस सेवा, महिला बचत गटांना प्रोत्साहन व मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, वृत्तपत्र वाचनालय, क्रिकेट सामन्यांचे आयोजन इत्यादी. एवढं सर्व करूनही जोगेश्वरीच्या विकासाबाबतचे बरेच प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रश्नांचा महानगरपालिका
व सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांचा आढावा आपण थोडक्यात घेऊ. जोगेश्वरीतील वाहतूक कोंडी, अंतर्गत अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे व निकृष्ट बांधकाम, मुंबईतील इतर भागांना जोडण्याकरिता कनेक्टिव्हिटीचं कारण पुढे करत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. या सर्वांमुळे मुंबईतील वाहनधारकांचे प्रश्न नक्कीच सुटले असतील, परंतु जोगेश्वरीतील सामान्य माणसाला मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सर्व्हिस रोड मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. कुठलाही अभ्यास न करता किंवा जोगेश्वरीतील सामान्य जनतेला विश्वासात न घेता 2-2 कोटी खर्च करून पादचारी पुलांची उभारणी करण्यात आली. आबालवृद्धांना व गरोदर महिलांना या पुलावरून चढून जाणे कठीण होऊ लागले आणि आजही हे पूल ओस पडले आहेत. परिणामी रस्ता पार करताना येथील नागरिकांना अपघातांना सामोरं जावं लागतं. याऐवजी भुयारी मार्ग काढले असते तर लोकांना नक्कीच सोयीचे झाले असते. फुटपाथवरील अतिक्रमण व त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना होणारा त्रास. नुकतंच IBN लोकमतनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची या खास शोचं आयोजन जोगेश्वरीत केलं. फुटपाथ अतिक्रमण व नागरिकांना रस्त्यावरून चालताना होणाऱ्या त्रासाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही बाब वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु या कार्यक्रमादरम्यान स्थानिक नगरसेविकेने केलेले विधान धक्कादायक होतं. पक्षाची भूमिका मांडता तुम्ही, तुम्हाला चालता येतं, फुटपाथ मोकळे आहेत? मॅडम, चारीकडे फुटपाथ मोकळे आहेत, मस्तपैकी रस्ता चालायला आहे, जनतेला चाला. आता हे सगळं रिपोर्टर आलेत ना म्हणून हे सगळं आरोप करण्यासाठी आलेत. आता आपण चालतंय. बीजेपीकडे उत्तर ऐकलत? मॅडम कुठला चष्मा लावून जोगेश्वरीत फिरतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. असो, परंतु आम्ही सत्यता पडताळण्यासाठी थेट फुटपाथच गाठला. कुठे आहेत फुटपाथ? दत्तक वस्ती योजनेअंतर्गत चाललेला भ्रष्टाचार, जागोजागी साचलेल्या कचऱ्याचे ढीग व त्यामुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न. महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी दत्तक वस्ती योजनेला पालिकेच्या भ्रष्ट कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संगनमताने हरताळ फासला जात आहे. या योजनेअंतर्गत दर 10,000 लोकवस्ती मागे 15 सफाई कर्मचारी काम करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक शौचालय, गटारे यांची स्वच्छता तसेच नागरी वस्तीतील कचऱ्याचे संकलन यामार्फत होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र 2 ते 3 लोकांकडून काम करवून घेऊन इतर लोकांची फक्त हजेरी पटावर नावं चढवून हा पैसा ठेकेदाराकरवी लाटला जातो. हे कुठेतरी थांबले पाहिजे असे नाही का वाटत आपल्याला? झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजेच SRA अंतर्गत लोकांची फसवणूक. मागील 25 वर्षात उभ्या राहिलेल्या अनेक इमारतींना आजही भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. आत्तापर्यंत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी बिल्डरांना हाताशी धरून केलेला भ्रष्टाचार या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत आहे. पाण्याची समस्या. शिवटेकडीसारख्या उंच भागात आजही लोकांना पाण्यासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मागील 10 वर्षात उभ्या राहिलेल्या ओबेरॉय सारख्या उंच टॉवर्सना 24 तास पाण्याची सोय आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी करून दिली आहे. पण आजही आपल्या आया बहिणी पाण्याची तहान भागवण्यासाठी विहिरी व झऱ्यांचा आसरा घेत आहेत. यापेक्षा दुर्दैव ते काय? मैदाने व सांस्कृतिक सभागृहे यांचा अभाव. आपल्या मुलांसाठी जोगेश्वरीत हक्काची मैदाने उपलब्ध नाहीत आणि जी आहेत त्यांची मक्तेदारी या राजकारणी लोकांकडे आहे. 10-10 लाख सभासद फी आकारून
या लोकांनी ह्या सामान्य जनतेसाठी राखीव असलेल्या जागा धनदांडग्यांच्या घशात घातल्या आहेत। जोगेश्वरीला कलेचा आणि संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे। मग ही कला सादर करायची तरी कुठे? 1000 भर लोक बसतील असे एकही प्रेक्षागृह, सभागृह आज जोगेश्वरीत उपलब्ध नाही। जी काही व्यासपीठं उपलब्ध आहेत ती कोणाच्या कब्जात आहेत ते वेगळं सांगायची गरज नाही। सुजाण जोगेश्वरीकर हो। लक्षात ठेवा, मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत आपली एक चूक आपल्याला 5 वर्ष मागे नेईल। आधीच आपण अकार्यक्षम नगरसेवकांमुळे बरेच मागे राहिलो आहोत। आपल्या डोळ्यात देखत उंच उंच टॉवरमध्ये परप्रांतातले लोक राहायला आलेत। आपण मात्र दिवसेंदिवस विरार नालासोपाऱ्याच्या बाहेर फेकले जात आहोत। याचा अर्थ वेगळा सांगायला नको। हे का घडत आहे? कुणामुळे घडत आहे? आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी मोठमोठ्या बिल्डरांना हाताशी धरून हे घडवून आणले आहे। अमराठी माणसांचा टक्का पद्धतशीरपणे वाढत आहे। स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलेला हा व्यभिचार एक दिवस नक्कीच मराठी माणसाला जोगेश्वरीतून आणि पर्यायाने मुंबईतून हद्दपार करेल। हे कुठेतरी थांबायला नको का? स्वच्छ जोगेश्वरी, सुंदर जोगेश्वरी, आवश्यक सोयी सुविधांनी युक्त जोगेश्वरी, हेच आमचं व्हिजन, हेच आमचं स्वप्न। आणि हे व्हिजन, हे स्वप्न पूर्ण करणे एक आव्हान आहे। हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमची साथ आणि विश्वासाची गरज आहे। मग आम्ही करून दाखवू जोगेश्वरीचा नवनिर्माण। हो, हे शक्य आहे।